आम्ही आयुक्तांना हे निवेदन बेस्ट कामगार सेनेतर्फे द्यायला आलेलो आहोत। वेटलिस्टच्या गाड्यांच्या संदर्भामध्ये आता अत्यंत गंभीरपणे विचार करावा लागेल। वेटलिस्ट बंद करावी लागेल, बेस्टच्या स्वतःच्या गाड्या घ्याव्या लागतील। आणि आता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काय निवेदन केलं आहे की 1300 गाड्याचं टेंडर आम्ही दिलेलं आहे, त्या 1300 गाड्या बेस्टच्या मालकीच्या आल्या पाहिजेत। आणि ही वेटलिस्ट हे संकल्पनाच मुळे फेल गेलेली असल्यामुळे आणि ह्या सिटीमधल्या 48 लाख प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगायला आलेलो की कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय घ्या, कमिटी नेमा, कमिटीमध्ये युनियनची माणसं घ्या ज्यांना याचा अभ्यास आहे आणि याच्यावर निर्णय घ्या हे सांगण्यासाठी आज बेस्ट कामगार सेनेचे कार्यकर्ते घेऊन आणि बेस्ट कामगार सेनेतर्फे साहेबांना निवेदन देण्यासाठी मी आलेलो आहे। बेस्ट वाचवा, वेटलिस्टच्या गाड्या बंद करा आणि बेस्ट वाचवा हाच या भेटीमागचा उद्देश आहे। आणि जर का वेटलिस्टच्या गाड्या बंद केल्या तरच बेस्ट वाचेल आणि बेस्टचे कामगार वाचतील। हे धोरण बेस्ट कामगार सेनेचं आहे, शिवसेनेचं आहे। कामगारांवरती अन्याय होतोय तो बंद होईल आणि जी कमिटी नेमली जाणार आहे राज्य शासनातर्फे त्या कमिटीवरती युनियनचा पदाधिकारी, युनियनचे अध्यक्ष सुहास सामंत यांना त्याच्यावरती घेण्यात यावं, जेणेकरून त्या कमिटीला संपूर्ण माहिती मिळेल आणि बेस्ट उपक्रमाला त्याचं सहकार्य होईल। मुंबईच्या जनतेला परिवहन सेवा सुरक्षित आणि चांगली मिळेल, कारण वेटलिस्टमुळे जे काही अपघात होत आहेत हे जवळपास 2 वर्षामध्ये जवळपास 60-62च्या पुढे गेलेले आहे। त्यामुळे हे वाचवण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत। बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्या लवकरात लवकर घ्याव्यात हीच आमची मागणी आहे। बेस्ट कामगार सेना जिंदाबाद।